कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पाहुणं कुठं हरवलात? अहो बोला की, देताय ना शब्द? मारुतीराव, हे सगळं बोलायची ही वेळ आहे का सांगा बरं? आता आमची पोरगी तुम्हाला दिली म्हणल्यावर तिचं पैसे तुमचंच आहेत ना, यात शब्द काय द्यायचा तेव्हा? अहो पाहुणं, एकदा लगीन झाल्यावर काय बाबा, हा उगी तुमचं मन बिन बदललं तर काय करायचं? हा हे बघा, त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झालेलं चांगलं असतं। मारुतीराव, आम्ही शब्द फिरवणाऱ्यातलं नाही, तुम्ही नका काळजी करू। पैसे आलं ना तुमच्याकडे असतात। आता कसा जीवाचा घोर मिटला बघा। चल पाहुणं थांबा, अनेक वाईस बोलायचं होतं। काय झालं आता? अहो आमच्याकडं नवरदेवाला मानाचा जोड द्यावा लागतो, त्याचं पाय धुवून नवा कोरा करकरीत कोल्हापुरी जोड त्याच्या पायात घालायचा असतो। काय? अहो ही गावची प्रथाच आहे आमच्या, नाहीतर मी कशाला बोलतोय तुम्हाला? हा बरं ठीक आहे, करू। पुढ्या पुढ्या, हा दादा, इकडे। हा बोल की। ते एक कोल्हापुरी जोड 8 नंबरचा आणायचा। हा जवळपास कुठे मिळतं का बघ, घेऊन ये लगेच जा। लवकर ये, मुहूर्त टाळायला नको। चला आपण तयारीचं बघू। चला चला चला, या या या। नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्कार। जालिंदराव, तुम्ही अहो तुम्ही येणार माहित असतं तर या सोहळ्याचं उद्घाटन तुमच्या हस्तेच घेतलं असतं। सबनीस साहेब, आज तो मान तुमचा आहे। आज आम्ही स्टेजवर बसायला आलोच नाही, आज आम्ही अक्षता टाकून लग्न लावायला आलेलोय। हे आमच्याच घरचं लग्न समजा बा। हे आमचे जावई बापू बर का, सूर्यकांतराव। नमस्कार। यांच्याच 2 नंबर बहिणीचं लग्न आहे, धनश्री, धनु म्हणतात तिला। अजून 2 बहिणींचे लग्न व्हायचे, पण आपल्याला हे तुमचं आयोजन आवडलं बरं का। अहो गरिबाचे किती पैसे वाचत असतील या तुमच्या उपक्रमामुळं। अहो गरीब लोक कर्ज काढून लग्न करत असतात, त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून हा मधला मार्ग निवडलाय। होय तर मंडपाच्या खर्चात अख्खं लग्न होतंय म्हणा की। नाही तर असलं थाटामाटात लग्न करणं एखाद्या गरीबाला शक्य आहे का मागायच्या काळात? बरोबर बोलतोय का आम्ही जावई बापू? इतरांचं माहित नाही, पण आम्ही गरीब आहोत म्हणून नाही, तर इथून वाचलेले पैसे धनुच्या पुढच्या आयुष्यासाठीच उपयोगी पडतील म्हणून तिचे इथे लग्न लावतोय। आणि धनुच्या सासरच्यांनी जर आग्रह धरला नसता ना, तर तिचंही लग्न आम्ही तेजूच्या लग्नासारखंच केलं असतं की। एवढा खर्च सूर्य नक्कीच करू शकतो। इनफॅक्ट आत्ताही तो पैसे घेऊन आलाय, पण ते उधळपट्टी करण्यासाठी नाही, तर धनुचं पुढचं आयुष्य सिक्युअर करण्यासाठी। आणि डॅडी, मी तर म्हणते एवढा छान सोहळा आहे तर वेगळा थाट कशाला हवाय? हे पण छानच आहे की, अगदी सुंदर आहे हे। शेवटी कसं आहे ना, लग्न कुठे आणि कसं होतंय हे महत्वाचं नाहीये, तर कुणाशी होतंय हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? वाह वाह वाह। हे अगदी बरोबर बोललात बर का। बोलणारच, शेवटी रक्त कोणाचे? बर चला चला चला, वधूवर ताट कळले असतील ना, लग्न सोहळ्याला सुरुवात करूया। हा हो। यांचं भाषण काय कधी बी होईल नाही का? चला, या. चला, कुठं बसायचं? या इकडे या। बस डॅडी, सूर्या माल घेऊन आलाय। वाट कसली बघतो, लंपास करतो माल। तेवढीच लग्नात गंमत। पैसे जाणार, तो आमच्याकडे येणार, आम्ही त्याला पैसे देणार, त्याच्यावर उपकार करणार आणि आमच्या सुनबाईला आमच्या घरी आणून सोड अशी मागणी करणार। कशी आयडिया? एक नंबर डॅडी। छत्री उघडला कामाला। लगेच लागतं।
सूर्या, आता आमची सुनबाई आमच्या घरात आणि तुझी आबरू आमच्या हातात. हे ना असं असं बांधते मी थोडं. ए आणखीन घेऊन ये, एवढ्यानं काही ताण भागणार नाही. हा? येतो की बादली घेऊन येतो की. ए अगं सांडलं असतं की. हा एक तर कपडे भाड्याचे डिपॉझिट जाईल ना सगळं. ओ लय नका बोंबलू. हे? एक तर लग्नात साडी घेतली नाही मला, काही नाही मीच बोलताय. आणि हा ते सूर्याकडे पैसे केव्हा मागणार आहे? लगीन झाल्यावर. एकदा सांगून ठेवते, एकदा का लगीन लागलं ना का बाप बेट्याला हातात कटोरा घेऊन भिका मागायला लागतील हा? मी काय म्हणतोय फादर, हा? आधी लग्न लागू दे की आणि मग मागे की तुमचे पैसे. हा ए गुडघ्याला बाशिंग गबसतो का? हा हे बघ, आधी पैसे मगच लगीन. हा. तर मंडळी, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय, या वधूवरांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीची वाट बघतोय, तो क्षण जवळ आलेला आहे. मी काकांना विनंती करतो की आपण पुढील मंगलविधीला सुरुवात करावी. नाना नाना, सूर्य बोल की. चला जर. हे बघा, जबाबदारीचं काम आहे. धनुसाठी पैसे काढून आणलं होतं, लई मोठी रक्कम आहे. धावपळीच्या नादात माझ्याकडनं कुठेतरी राहून जातील, तुमच्याकडे ठेवा. एवढंच ना, ठेवतो की मग. नाहीतर हे वाडा काय कामाचा. वैर जपून ठेव, कळलं का? होय ना हा. ठेवतो मी. सूर्यादा, तू टेन्शन नको घेऊ. माझी बॉडी बघून बॅगला कोणी हात लावायची हिंमत पण नाही करणार. पण नीट ठेव बरं का. हो ठेवतो. चल. लागतंय, नको नाही, काढून टाक. अगं धनु दीदी, लग्न आहे ना तुझं. हा मग जरा जरा तरी रडलं पाहिजे ना. मला बी तेच वाटत होत, जरा असं रडलं पाहिजे, असं सेंटीमीटर झालं पाहिजे, थोडस असं लूज मोशन झालं पाहिजे. ई धनु दीदी, लूज मोशन तर तुझ्या इंग्लिशला झालंय. इमोशनल असतं ते, आणि सेंटीमीटर नाही, सेंटिमेंटल असतं ते. तेच ते. गप्पा बस. एक तर मला भूक लागायला लागली. काय भूक लागली परत? दीदी खाऊन आलो ना. अगं पण मला भूक दीदी, लग्न आहे. अरे एवढं सगळं घालायला लागलं, मग भूक नाही लागणार का? मला भूक लागली. अगं तनु दीदी, बाहेर वडापाव मिळेल का? नाही गप्पा करायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.